स्टार्ट. परिच्छेद. सरकारने नुकत्याच काढलेल्या अधिसूचनेमुळे 25% आरक्षण ठेवण्याची विना अनुदानित शाळांवरची सक्ती रद्द होणार आहे. मुलांच्या निवासापासून 1 किलोमीटर परिसरात शाळा असणे आवश्यक आहे. या शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीला त्यामुळे धक्का लागू शकतो. 2009च्या शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार विना अनुदानित शाळा, केंद्रीय शाळा, नवोदय आणि सैनिकी शाळांमधील 25% जागा वंचित गटातील मुलांसाठी आरक्षित ठेवण्याची तरतूद आहे. ही तरतूद अनुदानित आणि शासकीय शाळांना लागू होत नाही. राज्य शासनाने दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी अधिसूचना काढून 2011च्या शिक्षण हक्क नियमात बदल केले. त्यानुसार विना अनुदानित शाळेपासून 1 किलोमीटर परिसरात अनुदानित शासकीय शाळा असली तर 25% आरक्षण ठेवण्याची तरतूद त्या विना अनुदानित शाळेला लागू होणार नाही आणि अशी विना अनुदानित शाळा प्रतिपूर्तीला पात्र ठरणार नाही. अनुदानित आणि शासकीय शाळा प्रत्येक गावात असल्यामुळे बहुसंख्य विना अनुदानित शाळांवरची 25% आरक्षणाची सक्ती रद्द होणार आहे. परिच्छेद. मुळात केंद्र सरकारच्या 2009च्या कायद्यातील तरतूद राज्य सरकारच्या नियमात बदल करून रद्द करता येईल का, हा कायदाविषयक प्रश्न आहे. दुसरे असे की मूळ कायद्यानुसार मुलांच्या निवासापासून 1 किलोमीटर परिसरात शाळा असणे आवश्यक आहे. मग विना अनुदानित आणि अनुदानित शाळांमधील अंतराचा संबंध येतो कुठे? समजा एखाद्या वंचित कुटुंबांच्या निवासापासून 1 किलोमीटरवर विना अनुदानित शाळा आणि त्यापुढे 1 किलोमीटर वर अनुदानित शाळा आहे. अशा प्रसंगी विना अनुदानित शाळेत प्रवेश मिळणार नसेल तर त्या मुलांना 2 किलोमीटर दूरच्या अनुदानित शाळेत जावे लागेल. हे कायद्याचे धडधडीत उल्लंघन ठरेल. खरे तर हा विषय खूप गुंतागुंतीचा आहे. त्याबाबत समजून घेऊया. परिच्छेद. साधारणपणे विना अनुदानित शाळा इंग्रजी माध्यमाच्या तर अनुदानित शासकीय शाळा मराठी, गुजराती, हिंदी इत्यादी माध्यमांच्या असतात. 25% आरक्षणातून घेतलेला प्रवेश इंग्रजी माध्यमासाठी असतो. तिथे प्रवेश मिळाला नाही तर मोफत शिक्षणाचा एकमेव पर्याय म्हणून त्यांना अन्य माध्यमांच्या अनुदानित शासकीय शाळेत प्रवेश घ्यावा लागेल. माध्यमाची निवड बरोबर की चूक हे बाजूला ठेवू, पण त्यांच्या निवडीच्या स्वातंत्र्याचा कसा विचार करणार? परिच्छेद. आता गावोगावी इंग्रजी माध्यमाच्या विना अनुदानित शाळा सुरू झाल्या आहेत. तिथल्या अनुदानित व शासकीय शाळांचे असे म्हणणे आहे की 25% आरक्षणामुळे आमची मुले इंग्लिश शाळेत जातात. आमचे पट कमी झाल्यामुळे शिक्षक अतिरिक्त ठरतात. तुकड्या व शाळा बंद पडतात आणि मातृभाषेतून शिक्षण देण्याचे तत्त्व बाजूला पडते. कायद्यानुसार 25% आरक्षणाद्वारे प्रवेश मिळालेल्या मुलांच्या खर्चाची प्रतिपूर्ती राज्य सरकारने करायची आहे. राज्य सरकार ते करत नाही. त्यामुळे विना अनुदानित शाळांचाही आरक्षणाच्या तरतुदीला विरोध आहे. या विरोधात तथ्य आहे हे मान्य करावे लागेल. परिच्छेद. समाजाच्या सर्व स्तरातील मुलांनी एकत्र शिकावे.
श्रीमंत आणि गरिबांच्या शाळा वेगवेगळ्या होऊ नयेत हा या तरतुदीमागचा मूळ हेतू. परंतु अशा रीतीने भिन्न स्तरातील मुलांना सक्तीने एकत्र शिकवताना वंचितांच्या मुलांना वागणूक कशी मिळेल, त्यांच्यासाठी ते अडचणीचे तर ठरणार नाही ना, अशा शंका सुरुवातीपासून होत्या. प्रत्यक्षात काय घडले हा संशोधनाचा विषय आहे. असे ऐकिवात आहे की एका संस्थेने कंटेनरचा वापर वर्गखोली म्हणून केला आहे. ते खरे असेल तर त्यात कोणत्या मुलांना बसवले असेल हे वेगळे सांगायला नको. आता याच्या पुढची महत्त्वाची गोष्ट, उपरोल्लेखित अधिसूचनेनंतर शासनाच्या निर्देशानुसार शिक्षण संचालक यांनी दिनांक 6 मार्च 2024 रोजी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना एक पत्र लिहून कळविले की 2024-25 वर्षाची RTE 25% प्रक्रिया करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आणि सर्व प्राधिकरणांच्या शाळा, खाजगी अनुदानित शाळा आणि स्वयं अर्थसहाय्यित शाळांची ऑनलाईन नोंदणी 18 मार्च 2024 पर्यंत करण्यात यावी. परिच्छेद संचालकांनी पत्रात नमूद केले आहे की उपरोल्लेखित अधिसूचनेने बदललेल्या नियमानुसार ही नोंदणी करायची आहे. वास्तविक तसा उल्लेख सदर अधिसूचनेत किंवा नियमात आढळून येत नाही. मग इतका महत्त्वाचा निर्णय कोणत्या स्तरावर झाला हे समजायला हवे. आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण न करता नियम बदलायचे या शासनाच्या परंपरेची प्रचिती पुन्हा एकदा आली. या निर्णयाच्या बाबतीत अनेक दोष दिसून येतात. ते असे: शिक्षण हक्क कायद्यात अनुदानित व शासकीय शाळांनी वंचित गटासाठी आरक्षण ठेवण्याची तरतूद नाही. तरीही राज्य सरकारने तशी सक्ती केली आहे. त्यामुळे या शाळांची व्यवस्थापकीय कामे विनाकारण वाढणार आहेत. विना अनुदानित शाळांमध्ये 25% प्रवेश न मिळालेल्या मुलांना अखेर अनुदानित व शासकीय शाळांमध्येच यावे लागणार आहे. मग पुन्हा अनुदानित व शासकीय शाळांमध्ये आरक्षण ठेवण्यामागचे प्रयोजन काय? 25% आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी पालकांना जातीचे व उत्पन्नाचे दाखले मिळवावे लागतात. ते असलेली पुरेशी मुले मिळाली नाहीत तर अनुदानित शासकीय शाळांमधल्या 25% आरक्षणाच्या काही जागा कायम रिक्त ठेवाव्या लागतील. अनुदानित व शासकीय शाळांमध्ये येईल त्याला प्रवेश दिला जातो. मग वंचित गटातल्या पालकांना दाखले मिळवण्यास का भाग पाडायचे? दाखले मिळवण्यासाठी काय काय करावे लागते ते सर्वश्रुत आहे. स्टॉप.